मला मला माफ करा, माझी चूक झाली. या वेळेला तुला कायमची जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करणार आहे मी. तुझा बिझनेस बंद केलाय, तुझा फायनान्स बंद केलाय, मार्केटमध्ये तुला आता कोणी उभं सुद्धा करणार नाहीये. संपली आहेस तू दिशा आता. आता तुला कळेल की या अहिल्यादेवी किर्लोस्करच्या वाट्याला गेल्यावर काय वाट लागते ते. प्लीज अहिल्या मॅडम, मी बघा ना, मला नाही जायचं जेलमध्ये. मी तिकडे राहून आली आहे. खूप अनकम्फर्टेबल असतं तिथे, काहीच फॅसिलिटीज नसतात. खूप बोर होतं मला तिथे आणि मी काही केलेलंच नाहीये. मला नाही जायचं जेलमध्ये. प्लीज, मी तुमच्या सगळ्यांपासून आहे ना, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून खूप लांब निघून जाईल. प्लीज मला जेलमध्ये नको पाठवा. प्लीज, तुला सुधारण्याची शेवटची संधी देऊन सुद्धा झाली आहे आता. धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी. तुला तुझ्या कर्मांची फळं मिळालीच पाहिजे. आणि या सगळ्यात मला माझ्या पारूने मदत केली. काल मी तिच्याशी बोलले आणि मग आमचा हा प्लॅन ठरला. पण तुम्ही तर चिटिंग करत नाही ना. हा, ते माझं काम आहे. मला माझं काम करू देत ना. तुम्ही तुमचं काम करा. माझ्यावर का अन्याय करताय तुम्ही? तू इतकं सगळं करून सुद्धा तुला असं वाटतंय की मी तुला सोडेल? हे बघा, मी काहीच नाही करणार. मी तुमच्या सगळ्यांच्या लाईफ मधून आय स्वेअर खूप लांब निघून जाईल. तुम्ही म्हणाल ते करेन, पण प्लीज मला जेलमध्ये नका पाठवू. प्लीज आई, आता हिला सोडायला नको. नाही, सोडायचं नाहीच आहे हिला. हे ना कुत्र्याचं शेपूट आहे. काही केलं ना तरी वाकडे ते वाकडेच राहणार. यार ती बेबी, असं नको ना वागूस प्लीज. हे बघ, मी ना तुझ्या आणि तुझ्या बायको पासून खूप लांब निघून जाईल. प्लीज, मी कधीच नाही डिस्टर्ब करणार तुम्हाला, पण मला जेलमध्ये नका पाठवू. प्लीज, मला नाही जायचं जेलमध्ये. प्लीज मला नका सोडू जेलमध्ये. माझे प्रोडक्ट खराब करण्यासाठी त्यात जे केमिकल मिक्स केलेस ते आधी कबूल कर. त्याची शिक्षा भोग, मग मी तुला ह्या केसमधनं सोडवे. बघ, विचार कर, निर्णय तुझा आहे. काल काय म्हणाली होतीस? आमची गुढी उभारू देणार नाहीस ना? आज बघ, किर्लोस्करांची गुढी कशी दिमाखात उभी राहते ते. आणि आमची गुढी उभी राहीपर्यंतच वेळ आहे तुझ्याकडे विचार करायला. देवी आई, प्रिया, ये आता. पारू, ये. पाया पड, पाया पड. दिशा, माझा पाडवा कडू करणार होतीस ना? पण बघ, म्हणजे आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्या दिशा नावाच्या दुष्ट प्रवृत्तीच्या मुलीला आयुष्यातून हाकलून दिलंस तू. आपल्या सत्तेचा विजय झाला आणि मुख्य म्हणजे आपल्या घरात सुखाची गुढी उभारलीस तू. खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. श्रीकांत, यात माझं काहीच कौतुक नाही. कौतुक करायचंच असेल तर पारूचं कर. बघ ना, ती गावाला गेली होती आणि फक्त माझ्या एका शब्दावरती परत आली. आणि केवढी मोठी रिस्क घेतली तिने. ती दिशाच्या घरी राहिली चुकून. श्रीकांत, चुकून जर ती दिशाला सापडली असती ना, तर त्या दिशाने काय केलं असतं पारूचं हे विचारही नाही करवत आहे.
खरंच धाडसी मुलगी आहे. ती आजपर्यंत किर्लोस्कर कुटुंबासाठी राबत आली आहे आणि पारूने आपल्या घरासाठी जे काही केलंय ना त्याची परतफेड आपण नाही करू शकत. अरे खरे म्हणून फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी मी आज काहीतरी करायचं ठरवलंय. पारू नावाची मुलगी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. एखादा बिझनेस डील असतं ना तर क्रॅक केलं असतं, पण ही नाही जमणार आहे मला. ते घास भरून ए दादा, हे घे आणि लाग कामाला. पेड्यास का? हा एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे. तर तिला जाऊन घास भरव आणि मोकळा हो ना. प्रीतम तुला कळतंय का रे? मी पारूला असं घास भरवणार, तिला किती ऑकवर्ड फील होईल यार. आणि तुला मला पण ऑकवर्डच फील होणार आहे. आणि तुला काय वाटतं रे की तिला असं घास भरवल्यावर ती अशी खतखन हसेल का? हा मला वाटतं. मला नाही वाटत असं. ते आपल्यात सिनियर कोण आहे रे? मी ऑब्विसली. सगळ्या बाबतीत असशील, पण एका बाबतीत मी सिनियर. कोणत्या? मुलींच्या. मोठा. अरे मुलींना कसं मनवायचं, त्यांचा रुसवा कसा काढायचा ना, यात तुम्हाला बीट नाही करू शकत. इनफॅक्ट प्रिया जेव्हा कधी कधी रुसते ना माझ्यावर, तेव्हा मी तिला असंच म्हणवतो, अरे ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे, जगातल्या पहिल्या माणसाने पण हाच वापरलाय. चल 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 ना. प्रीतम यार, आज छोटा भाई बोला भगवान बोला, आधीच सांगतो. चल ना. मला एक सांग, तू खरंच तुझ्या हातांनी असं मुलींना घास भरवायचा? अरे बाबा, ही पहिली स्टेप आहे, अजून बरंच बाकी आहे. चल.